नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वामी समर्थ। कालभैरवची पूजा केल्याने काय होतात फायदे जाणून घ्या। कालभैरव जयंतीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे, ज्याची तिथी मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला येते। हा दिवस बाबा कालभैरव यांना समर्पित आहे। या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते। यावर्षी कालभैरव जयंती बुधवार 12 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे। बरेच जण कालभैरवांची पूजा करतात, पण त्यांना हे माहित नसते की कालभैरव हे कोणाचे रूप आहे आणि त्याची पूजा केल्याने कोणता फायदा होतो। जाणून घ्या कालभैरवांची पूजा करण्याचे फायदे। कोण आहेत कालभैरव? कालभैरव बाबा हे महादेवांचे भयंकर रूप आहे आणि शक्तिशाली रूप आहे, ज्यांना रक्षक आणि संरक्षक मानले जाते। कालभैरवाला काळाचा स्वामी म्हणूनही ओळखले जाते आणि तो नकारात्मक शक्ती आणि वाईट आत्म्यांचा नाश करतो। बाबा कालभैरव यांना तंत्र मंत्रांचे देवता आणि काशीचे पोलीस अधिकारी देखील मानले जाते। मान्यतेनुसार ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिव यांनी ब्रह्मदेवाचे 5वे डोके कापून त्यांना काशीचा कोतवाल बनवले, अशी पौराणिक मान्यता आहे। कालभैरवांची पूजा करण्याचे फायदे। भीती आणि नैराश्याचा नाश। कालभैरव बाबांची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण। कालभैरव बाबांची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा, काळी जादू आणि वाईट शक्तींच्या प्रभावापासून संरक्षण होते। शत्रूंपासून संरक्षण। असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने ज्ञात आणि अज्ञात शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत होते। ग्रहांच्या अडथळ्यांपासून सुटका। कालभैरवाच्या पूजेमुळे शनी आणि राहू सारख्या ग्रहांमुळे होणाऱ्या अडथळ्यांपासून सुटका मिळते। खटल्यात यश। कालभैरव बाबांची पूजा केल्याने कायदेशीर बाबींमध्ये यश मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। आजारांपासून सुटका। कालभैरव पूजा मोठ्या आजारांपासून आणि दुःखांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते। करिअर आणि व्यवसायात यश। कालभैरवाची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात यश आणि समृद्धी मिळते। आर्थिक समस्यांपासून सुटका। कालभैरवाची पूजा केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते। सकारात्मक ऊर्जा। बाबा कालभैरवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते। दीर्घायुष्याची प्राप्ती। कालभैरव उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद देतो। कालभैरव जयंतीच्या रात्री खास उपाय करता येतील। कालभैरव जयंतीला भगवान कालभैरवाची पूजा करा। ज्यांना जलेबी अर्पण करा। कालभैरवाची आरती करा। यामुळे ग्रह दोष दूर होतात। शत्रू, खटले आणि इतर समस्यांपासून मुक्तता मिळते। व्यवसाय वाढवण्यासाठी। जर तुम्हाला तुमचा व्यवसाय इतर शहरांमध्ये किंवा परदेशात वाढवायचा असेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव मंदिरात भेट द्या। भैरव देवाला 125 ग्रॅम अख्ख्या उडदाची डाळ अर्पण करा। तसेच कालभैरवाला प्रार्थना करा। नंतर बाबा कालभैरवांना अर्पण केलेली थोडी उडदाची डाळ घ्या, ती काळ्या कपड्यात बांधा आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवा। उडदाची डाळ कापडात ठेवताना ओम ह्रीम बटुकाय अपतुत वर्णाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम ओम हा मंत्र म्हणा। तुमचा व्यवसाय लवकरच भरभराटीला येईल। समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी उपाय। जर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी भाकरीवर मोहरीचे तेल लावा आणि ते कुत्र्याला खायला द्या। या दरम्यान ओम ह्रीम बटुकाय आपतु उद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम ओम हा मंत्र म्हणा। सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी उपाय। संपत्ती, सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी कालभैरव मंदिरात जा आणि मोहरीच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा लावा। तसेच ओम ह्रीम बटुकाय आपत्त उद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम ओम हा मंत्र म्हणा। भीती दूर करण्यासाठी उपाय। जर तुम्हाला काही भीती किंवा चिंता वाटत असेल आणि नकारात्मक विचार सतत येत असतील तर कालभैरवाच्या पायावर काळा धागा ठेवा। ओम ह्रीम बटुकाय आपत्त उद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम ओम हा मंत्र 5 वेळा जप करा। नंतर तो धागा उचलून तुमच्या पायाभोवती बांधा। मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी उपाय। जर एखाद्या मुलाला वाईट नजरेचा त्रास होत असेल तर मुठभर काळे हरभरे घ्या आणि भैरव बाबांचे ध्यान करताना ते तुमच्या मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवा।
ते 6 वेळा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवा. नंतर काळे हरभरे, उडीद डाळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा. नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय: 1.25 किलो काळे चणे किंवा उडीद डाळ काळ्या कापडात बांधा आणि भैरव बाबांना अर्पण करा. त्यानंतर मंदिरात बसून कालभैरव मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.